नाशिक शहरात अवैध शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 1 ने सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केले। राहुल दिलीप जाधव वय 27 वर्ष, राहणार राजीव नगर, गोवर्धन, गंगापूर रोड हा संशयित देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन ध्रुवनगर गुलमोहर कॉलनी परिसरात दहशत पसरवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार विलास चारोस्कर आणि आप्पा पानवळ या मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। पोलिसांनी तात्काळ ध्रुवनगर परिसरात धाड टाकत संशयितांची खात्री केली असता तो रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल जाधव असल्याचे निष्पन्न झाले। झडती दरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे असा सुमारे 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुद्गल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, प्रदीप मस्के, धनंजय शिंदे, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, राम बर्डे आणि गोरक्ष साबळे यांनी सहभाग घेतलाय।